बारामती शहरामध्ये येत्या रविवारी म्हणजे 14 जुलै रोजी अजित पवार यांच्याकडून बारामती शहरामध्ये जनसन्मान महामेळाव्याचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडून खरं तर रविवारी बारामतीच्या याच मिशन हायस्कूलच्या ग्राउंडवर जनसन्मान महामेळावा जो आहे तो पार पडणार आहे आणि या जनसन्मान महामेळाव्याची जय्यत तयारी आता या मिशन हायस्कूलच्या ग्राउंडवर जी आहे ते सुरू झालेली पाहायला मिळते आहे। मोठं शक्ती प्रदर्शन अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाकडून जे आहे रविवारी करण्याचं योजना जी आहे ती आखण्यात आलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सर्व मंत्री, सर्व नेते, सर्व मुख्य पदाधिकारी या जनसन्मान महामेळाव्यासाठी येणार आहेत आणि आता सध्या आपण हे दृश्य पाहतो या मैदानावरती रविवारी अजित पवारांची सभा होणार आहे, जनसन्मान महामेळावा होणार आहे। तिथं जय्यत तयारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आता सुरू झालेली पाहायला मिळते। जवळपास 3 एकराचा हा सगळा भाग जो आहे त्यामध्ये हा सभा मंडप उभारण्यात येतोय। त्यासोबतच 1 ते 1.5 एकरामध्ये पार्किंगची व्यवस्था राज्यभरातून कार्यकर्ते खरं तर बोलवण्यात आलेले आहेत आणि प्रदीप गारडकर जे जिल्हाध्यक्ष आहेत पुण्याचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे त्यांच्याकडून देखील काल एक सूतोवाच करण्यात आला होता की येत्या रविवारी जनहितार्थ जनसन्मानात अजित पवार मोठी घोषणा जी आहेत ते करणार आहेत। नेमकी अजित पवार काय घोषणा करतात हे पाहणं खरं तर महत्त्वाचं ठरणार आहे। पण बारामती लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार आता मोठा महामेळावा जो आहे तो बारामती शहरात घेण्याच्या तयारीत आहेत। मोठं शक्ती प्रदर्शन अजित पवार गटाकडून जे आहे ते केलं जाणार आहे आणि याची जय्यत तयारी या सगळ्या मिशन हायस्कूलच्या ग्राउंडवरती सुरू असलेली पाहायला मिळते। मुख्य नेते, मुख्य प्रवक्ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे त्यासह इतर आमदार, खासदार देखील हे सगळे जे आहेत ते उपस्थित असणार आहेत आणि आता ही तयारी सुरू झालेली पाहायला मिळते आणि जवळपास 3 ते 3.5 एकराच्या याच खरं तर ग्राउंडवरती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटांकडून रविवारी दुपारी जनसन्मान महामेळावा पार पडणार आहे। कॅमेरा पर्सन तुषार ननावरेसह अभिजित पोते, TV9 मराठी, बारामती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।